कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागातील वरिष्ठ सहाय्यकाला 35,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलाय। चंद्रकांत एकनाथ सावर्डेकर असे या सहाय्यकाचं नाव आहे। शाळेतील मुख्याध्यापकाला नेमणूक पत्र देण्यासाठी त्याने ही लाच स्वीकारली होती। या लाचेच्या रकमेत 2,000च्या 17 नव्या नोटांचा समावेश होता। चंद्रकांत सावर्डेकर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात लिपिक म्हणून काम करतात। तक्रारदार मनोहर जाधव हे महाराणा प्रताप हायस्कूल या ठिकाणी लिपिक म्हणून काम करतात। याच ठिकाणी नाथाजी राजमाने यांची मुख्याध्यापकपदी नियुक्ती झाली। या संदर्भातला प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे द्यावा लागतो। या प्रस्तावासंदर्भात चौकशी करण्यासाठी तक्रारदार जाधव गेले असताना सावर्डेकर यांना पैशाची मागणी केली। आपण त्याची मागणीची खात्री केल्यानंतर आज रोजी सावर्डेकर यांनी तक्रारदार यांना दसरा चौक येथे SBI बँकेच्या ATM समोर नवीन चलनी नोटा रक्कम 35,000 रुपये घेऊन बोलवलं। त्या ठिकाणी आपण सापळा लावला। सापळ्यामध्ये त्यांनी सावर्डेकर यांनी लाच रक्कम स्वीकारताना पकडलेला आहे। त्यांना आपण ACB ऑफिसला आणलं असून पुढील कारवाई चालू आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।